आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। इतिहासाला उजाळा देण्यासाठी आपण नाव देतो। थोरले बाजीराव पेशव्यांनी अटकेपार झेंडा रोवलाय। पेशवाई काय शिवी आहे का? बिभत्स पोस्टर लावून महिलेचा अपमान करता गुन्हा दाखल करणार। खासदार मेधा कुलकर्णींचा ठाकरे गटाला इशारा। पुणे स्टेशनला बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याच्या मागणीनंतर आता मेधा कुलकर्णींविरोधात ठाकरे गटाची बॅनरबाजी। नामांतराची इतकीच खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा, कोथरूडची बाई म्हणत ठाकरे गटानं बॅनर लावलं। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत 2 गट। बुधवार पेठेला मस्तानीचं नाव देण्याच्या मागणीचं बॅनर फाडलं। पक्षाची अधिकृत भूमिका नाही असं म्हणत सूरज लोखंडे आक्रमक, तर कोथरूडची बाई म्हणत मेधा कुलकर्णींविरोधात या ठिकाणी झाली होती बॅनरबाजी। पुणे मेट्रो 2 रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी विस्ताराला 3626 कोटींचा निधी मंजूर। फडणवीसांकडून ट्विट करत पंतप्रधान मोदींचे आभार। मार्ग 4 वर्षात पूर्ण होणार असल्याची फडणवीसांची माहिती। संत शिरोमणी महाराजांचा पालखी रिंगण सोहळा परळीमध्ये उत्साहात साजरा। परळीकरांकडून फुलांच्या आरास केलेल्या पालखीचं भव्य स्वागत। पवारांच्या राष्ट्रवादीच्या 28 जून पासून दररोज जिल्हावार बैठका। मुंबईमध्ये पक्षाकडून नव्यानं मोर्चे बांधणी सुरू। 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये बैठकांचं सत्र सुरू होणार। राखी जाधवांची माहिती।